अल्फाज की नोकों पलकों को यूं सवारते कि जुबां से बेसाख्ता निकल जाता गजल उसने छेड़ी, कोई साज देना जरा उम्रे रफ्ता को आवाज देना. तर तो जो लहजा आहे उर्दूचा तो तसाच तिथं आला पाहिजे. अभिव्यक्ती अमुक एक भावनेची या भाषेत कशी होते हा ज्या वेळेला तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही निवेदनाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलेलं असतं. विषयाला चिकटून राहणं, गुळाला मुंगळा चिकटून बस, तसं तुम्ही करायला पाहिजे. हा पूल स्वतः बाईंनी बांधला हा असं सांगणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरनं सुद्धा बाईंबद्दल सांगितलं. त्यातल्या दंतकथा वगळल्या आणि ज्या सत्यकथा होत्या त्या घेऊन मी पुस्तक लिहिलं. सुसंवादिनी सुमंगला तू. फॉर्च्यून एंटरटेनमेंट प्रस्तुत सुसंवादिनी या मुलाखत मालिकेत पुन्हा एकदा मंगलाताईंचं सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत करते. आणि आपली ही मुलाखत मालिका ज्यांच्यामुळे शक्य होते ते आपले सगळे प्रायोजक, विशेष सहाय्य संगीत ज्ञानानंद ही संस्था, पॉवर्ड बाय जाई काजळ आयुर्वेदिक अंजन, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑइल, इग्नाइट पॅशन, प्रोपेल द कोअर आणि डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. या सगळ्या प्रायोजकांच्या वतीने सुद्धा पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करत मी आजच्या भागाला सुरुवात करते. इतक्या भागात तुम्हाला आता मी सलग ऐकतेय आणि हे सगळं ऐकताना पुन्हा पुन्हा मला जाणवल्या त्या काही गोष्टी म्हणजे ओघवती वाणी, सुहास्यवदनी, अनेकविध अभ्यासपूर्ण संदर्भ देत देत केलेलं निवेदन निरूपण, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, संगीताची उत्तम जाण, संगीताचा उत्तम कान, आवाजातलं माधुर्य, बोलण्यातलं मार्दव, स्वभावातला नम्रपणा, उत्तम पाठांतर, संस्कृत भाषेचा अभ्यास आणि हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांवर समान प्रभुत्व. हे सगळं बघताना मराठी भाषेबद्दल आणि त्यातल्या कार्यक्रमांबद्दल तर आपण बोलणार आहोतच, पण हिंदी भाषा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या दुबे सरांचा उल्लेख केला शाळेतल्या, त्यानंतर महाविद्यालयात ठाकूर सरांचा तुम्ही उल्लेख केलात, तिथपासूनच हे हिंदीचं प्रांगणसुद्धा तुम्हाला मुक्त संचार करायला मोकळं होतं आणि त्यातली सुंदर फुलं वेचत वेचत तुम्ही त्या हिंदी भाषेला सुद्धा अतिशय मनापासून आत्मसात केलं आणि आता अनेक हिंदी कार्यक्रमांमधून तुमच्या हिंदी भाषेच्या प्रभुत्वाचा आम्हाला अनुभव येत असतो. तर या हिंदी कार्यक्रमांकडे तुम्ही कसे आणि कशा आणि कधी वळलात? खरं म्हणजे सहजपणे मधून मधून हिंदी कार्यक्रम मी करत होते. कधी कधी भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची अशी इच्छा असायची की ज्या वेळेला मास्टर दीनानाथांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार हा एखाद्या अमराठी व्यक्तीला दिला जातोय तेव्हा त्याच्याबद्दल तुम्ही हिंदीत बोला. एखाद्या संस्थेची अशी मागणी असायची की कार्यक्रमातला काही भाग हा तुम्ही हिंदीतून सादर करावा, निवेदनाचा किंवा सूत्रसंचालनाचा, ज्या योगे हे गाणं किंवा ही व्यक्ती किंवा हा भाग कार्यक्रमाचा हा सगळ्यांसाठी उपयोगाचा ठरेल. त्यामुळे होतं कसं की त्या भाषेबद्दल तुमच्या मनात आत्मीयता असली की त्या भाषेतल्या अनेक गोष्टी तुम्ही गोळा करत जाता, अनेक एक्सप्रेशन्स तुम्ही बघता. म्हणजे अभिव्यक्ती अमुक एक भावनेची या भाषेत कशी होते हा ज्या वेळेला तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही निवेदनाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलेलं असतं. ही संधी मला मिळत गेली. म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या काही सभा असायच्या, त्याला मला आठवतं की सुरेश वाडकरांचा कार्यक्रम होता आणि त्यांचे जे भक्त किंवा अनुयायी हे सगळ्या भाषेतले, गुजराती, हिंदी, मराठी या तिन्ही भाषांमध्ये खरं तर ते निवेदन व्हायला हवं. आता गुजराती मला तितकी चांगली येत नव्हती, पण मी हिंदीमध्ये मात्र अगदी आयत्या वेळेला कुठल्याही प्रकारची तयारी न करता हे त्या कार्यक्रमाचं निरूपण केलेलं आहे. पांडुरंग शास्त्री आठवले. अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की नाही आज तुमचा हा एकपात्री कार्यक्रम हा आपल्याला हिंदीत करावा लागणार आहे. एकपात्री? हो, अगदी अमेरिकेतल्या दौऱ्यामध्ये असं झालंच की मागणी आलेली आहे पण तुम्हाला आज हिंदीत बोलावं लागेल. त्याला मी हिंदीत अगदी सहजपणे बोललेले. पण हे माझ्या छोटा प्रश्न की मराठी कसं आपण रोज घरीही बोलतो, आपल्या ओळखीच्या पाळखीच्या सगळ्या लोकांशी आपण मराठीतूनच संवाद साधत असतो, त्यामुळे एक ते प्रवाहीपण जे असतं आपल्या भाषेचं ते आपल्याला सांभाळता येतं आणि आपला विचारही आपल्या मातृभाषेतच होत असतो.
पण हिंदी ही भाषा अशी आहे, जरी ती तुम्ही शाळेत महाविद्यालयात शिकलात, त्याचा अभ्यास केलात, तरी ती आपली रोजची भाषा नाही. त्यामुळे अनेकदा असं होतं, साधे साधे शब्द सुद्धा आपल्याला पटकन आठवत नाहीत की अरे हिंदीत ह्याला काय म्हणतो, किंवा व्याकरणाच्या दृष्टीने विचार करताना की हिंदीमध्ये नेमकं हे आपण कसं मांडलं तर व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर होईल, हे सुद्धा बोलता बोलता ठरवणं कधी कधी अवघड जातं. आणि मग तिथे एकतर चुका होतात, किंवा आपण त्यात जर गुंतून पडलो तर आपल्याला जे सहजपणे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, किंवा अनेक वेगवेगळे संदर्भ त्याच्यावर आपल्याला त्यावेळेला विचार करता येत नाही. मग हे तुम्ही तंत्र कसं सांभाळलं? नाही, हे तर सरावानं होतं, पण त्याहीपेक्षा ज्या वेळेला तुम्ही म्हणजे राष्ट्रभाषेत सुद्धा आपल्या जेव्हा बोलत असाल त्यावेळेला तुम्ही मराठीचा लहेजा किंवा मराठी शैलीत हिंदी नाही बोलू शकत. पहिल्यांदा जे कार्यक्रम केले ते गरज म्हणून केले, पण जसं म्हटलं तसं की हिंदी भाषेबद्दल प्रचंड मनामध्ये प्रेम होतं, अभ्यास होता, आणि प्रत्येक वेळेला कोण कसं बोलतंय, ती बोलण्याची शैली कशी आहे, त्यात शब्दांचं उपयोजन कसं होतं, याच्याकडे एक कान हा असायचाच. आणि मला 2 भाषांमध्ये निवेदन सूत्रसंचालन हे करावंच लागलं, अगदी निरूपण सुद्धा करावं लागलं. पण ज्या वेळेला आपण ज्याला व्यावसायिकपणे त्यात उतरणं म्हणतो आणि हिंदी कार्यक्रम रेग्युलर करत जाणं म्हणतो, तर ते मात्र माझं सुमन सुगंध या कार्यक्रमामुळे झालं. सुमनताईंच्या? हो, म्हणजे एक 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, किंवा जरा थोडी जास्तच 15 वर्षापूर्वीची, की त्यावेळेला सुमन सुगंध अहमदाबादला करायचं असं ठरलं, आणि अर्थात तिथे हिंदीत बोलायचं. अगदी सहजपणे हिंदीत निवेदन लिहून काढलं. जे मराठीत बोलत होते ते बोलण्याची गरज नव्हती, कारण मी मराठीमध्ये फार कमी हिंदी गाणी घेत होतो. तिथे सगळीच हिंदी आणि गुजराती गाणी घ्यायची होती. त्यावेळेला अगदी सहजपणे मी निवेदन जरूर केलं, पण मी काय बोलले ते मी ऐकलं. अतिशय शुद्ध हिंदी, पण तरी सुद्धा त्याला मराठी भाषेचा किंवा काय म्हणूया मराठी शैलीचा एक बाक होता. आणि ते ताबडतोब ऐकताना लक्षात आलं, म्हटलं असं नाही, मराठीत बोलताना आपण ज्या प्रोफिशियन्सी किंवा प्रावीण्यानं बोलतो तसंच आपल्याला हिंदीत बोलता आलं पाहिजे. माझ्याकडे हिंदी मराठी डिक्शनरी आहेच, हिंदी इंग्रजी डिक्शनरी आहे. गुगल मावशी जरी सेवेसाठी सज्ज असली तरी मला डिक्शनरी काढून बसायला, शब्दकोश काढून बसायचा, आपल्याला पाहिजे तो शब्द शोधायचा, त्याचा उच्चार मग त्याच्यासाठी आपण इंटरनेटची मदत घेऊ शकतो, तो ऐकायचा, लोकांचं ऐकायचं. आणि उत्तम हिंदी बोलणारी मंडळी, गुलजारजी, जावेद अख्तर साहेब, यातली अनेक, आता ते मनोज मुंतशीर आहेत, अतिशय सुंदर बोलतात. अशी अनेक नावं मी घेऊ शकते की जी खूप सुंदर हिंदी बोलतात. त्यांचं हिंदी कधी उर्दू मिश्रित हिंदी, कधी संपूर्णपणे हिंदी, हे ऐकूनच खरं तर मी शिकले, आणि तशी संधी आपोआप येतच गेली. म्हणजे कोणीतरी विचारलं की आपल्या फिल्मी संगीताला, हिंदी फिल्म संगीताला त्याची शताब्दी, म्हणजे चित्रपट सृष्टीची शताब्दी होती, तर त्यानिमित्त कार्यक्रम करायचे, तुम्ही तो सगळा प्रवास आणि इतिहास हिंदीत मांडाल का? खूप छान आव्हान. छान पुस्तकं काढून बसले, नोट्स केल्या, त्या रंजक केल्या, साध्या सोप्या हिंदीत बोलले आणि ते कार्यक्रम केले. आणि नंतर मला संकल्पनाधारित कार्यक्रम मिळायला लागले, आणि एक सोन्याचं पान खरं तर माझ्या नशिबी आलं असं मी म्हणते. म्हणजे कधी मला आपण ज्यांना पंचमदा म्हणतो, म्हणजे R.D. बर्मन, त्यांच्याबद्दलचा अभ्यास करता आला, कधी त्यांचे पिताश्री S.D. बर्मन, कधी दोघांचा तौलनिक अभ्यास करता आला, शंकर जयकिशन शैलीचं एक युग आहे त्याचा अभ्यास करता आला. सलील चौधरी यांना जीनियस संगीतकार का म्हणतात, जयदेवजींच्या संगीताचं प्राणतत्व कोणतं, हे आधी विचार करून मग त्यांची गाणी सादर करायची, हा नेहमी मी माझा शिरस्ता ठेवला. त्यामुळे आपल्याकडे भरपूर या संदर्भात लिहिलं गेलेलं आहे, पुस्तकांची कमतरता नाही. सगळं मुळातून वाचून काढायचं आणि मग आपण त्याचा बोलताना मनात सराव करायचा, असं मी माझं सगळं शेड्यूल ठेवलं. आणि मग त्यातून एक अतिशय उत्तम संकल्पना माझ्याकडे यायला लागल्या. मग कधी संगीतकारांबद्दल बोलता बोलता मी अभिनेत्यांवर आले, कधी अभिनेत्रींवर आले, कधी गायकांवर आले. रफी साहेबांवर मी कार्यक्रम करत होते, तर माझ्या समोर सगळे बोहरी आणि मुस्लिम मंडळी बसली होती, आणि माझ्या वसईतच तो कार्यक्रम होता. आणि ज्या मंडळींनी मला अगदी लहानपणापासून पाहिलेलं आहे,
तर ती मंडळी थोडीशी अंमळ कौतुकाने ऐकत होती. हा मुद्दा त्यातला बाजूला मी करते. पण ज्यावेळेला तो सगळा कार्यक्रम संपला, त्यावेळेला ती माणसं अतिशय आनंदाने म्हणाली, की डोळे मिटले, तर आम्हाला असं जाणवलं सुद्धा नाही, की मंगला बोलतीये. हा जो काही ही पावती आहे ना, ही अत्यंत महत्वाची. म्हणजे मोहम्मद रफी साहब जुबान पर उबूरियत रखते थे. तर तुम्हाला जुबान आणि उबूरियत या 2 शब्दांचा अर्थ जर कळत नसेल, तुम्ही ते कसे वापरणार? अल्फाज के नोको पलकों को यूं सवारते कि जुबान से बेसाख्ता निकल जाता गजल उसने छेड़ी, कोई साज देना जरा उम्रे रफ्ता को आवाज देना. तर तो जो लहजा आहे उर्दूचा, तो तसाच तिथं आला पाहिजे. ह्याचं भान बाळगलं. आणि मग असं होतं ना, की हळूहळू हळूहळू आपल्या बोलण्यातला जो मराठी बाक असतो, वळण असतं, तर ते वळण हळूहळू गेलं आणि मग हिंदी कार्यक्रम हे अधिक चांगल्या रीतीनं मी पेश करू शकले. मग त्याच्यानंतर मी अत्यंत व्यावसायिक मंडळींबरोबर हे असे कार्यक्रम केले. अतिशय व्यावसायिक मंडळींना खरं तर तारुण्याची हिरवळ आपल्या मंचावर वावरताना बघण्याची सवय आहे. निवेदकाचं काम म्हणजे त्यांनी शेरोशायरीची पखरण करत जायचं. फार त्यांनी खोलात शिरायची गरज नाहीये, तेवढा त्याच्याकडे वेळच नाहीये. 2 गाण्यामधला अवकाश तो कसा भरून काढतो याकडेच सगळ्यांचं लक्ष. त्यातल्या त्यात स्त्री निवेदिका असेल तर साडी, तिचं सगळा अलंकार तिने कोणते घातले आहेत आणि ती किती मृदू आणि हळव्या आवाजात बोलतेय याच्याकडेच लोकांचं लक्ष. मग हल्ली आपल्याकडे चित्कार असतात, त्या चित्कारांसह तुम्हाला बोलायचं असतं. म्हणजे उगीच फसफसणाऱ्या सोड्यासारखं बोलायचं. तर आता हे मी प्रयत्नपूर्वकही माझ्या निवेदनात आणू शकणार नाही, मला त्याची गरजही वाटत नाही. किंवा आपण जे आहोत ते रूप बदलून आपण दुसऱ्या मंचावर, दुसरा मंच म्हणजे हिंदीच्या मंचावर उभं राहावं असं मला वाटत नाही. माझं जे वय होतं, माझी जी शैली होती आणि माझं जे व्यक्तिमत्व मला देवानी दिलेलं होतं, त्यावर मी उभे राहिले. मग माझा USP काय? भाषा. भाषा, अभ्यास, विषयाला चिकटून राहणं, गुळाला मुंगळा चिकटून बस, तसं तुम्ही करायला पाहिजे. किंवा फुलाच्या पाकळीवरती फुलपाखरू बसतं, तेव्हा त्याला तुम्ही सामर्थ्यवान माणसाला सुद्धा त्याला ओढता येणार नाही, कारण तो एक भावबंध असतो. तो भावबंध घेऊन तुम्ही निवेदन करायचं. आणि ज्या वेळेला तुम्ही नुसत्याच ऐकीव कथा सांगत नाही, तर मुळात त्या चरित्रातून, मुळात अनेक लेख वाचून ज्यावेळेला तुम्ही तुमची संहिता तयार करता, तेव्हा ती लोकांना आवडते. लोक तुमचं वय विसरतात. गेल्या 10-15 वर्षाच्या हिंदी कार्यक्रमाच्या प्रवासानं मला जर काही दिलं असेल तर ते हे दिलेलं आहे. निवेदन मी आधी करतच होते, हिंदीही करत होते अधूनमधून. पण ज्या वेळेला मग फिल्म संगीतातले राग असोत, जावेद अली यांच्याबरोबर मी रागास ऑफ रफी हा कार्यक्रम केला. शंकर महादेवन यांचं जे संपूर्ण करिअर आहे संगीतकार आणि गायक म्हणून, तर ते हिंदीत उलगडता उलगडता मी त्यांची गाणी ऐकवली. पण त्यावेळेला माझं वय आजही कुठं आडवं आलं नाही, किंवा माझी जी काही पेहरावाची शैली आहे ती आड आली नाही, किंवा आता शेरोशायरींची पखरण ही बाई करत नाही म्हणून कोणी कंटाळलं नाही. तो किस्सा सांगा ना, ते पूर्वीचं सांगा ना. कोणीतरी असं भेटतं, म्हणतं मी नायजेरियाहून इकडे मीटिंगला येतो ना, तर आधी पहिल्यांदा आपली वृत्तपत्र बघतो, तुमचा कार्यक्रम असला तर मी येतो. मला ते पहिल्यांदा खरं नाही वाटायचं, पण ती माणसं पुन्हा पुन्हा भेटायला लागली आणि मग मला वाटायला लागलं की अरे खरं बोलतायत ही माणसं. मग यांना सुखवण्यासाठी मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आत्तापर्यंत जसं मी म्हटलं की अभिनेत्यांमध्ये दिलीप कुमार, देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, किंवा आपल्या सगळ्या अभिनेत्री ज्याच्यामध्ये मधुबाला, नूतनजी, पडद्यावरचं सर्वात नुरानी चेहरा, तर अशा प्रत्येक वहिदा रहमान त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्यातून मला जाणवलेलं त्यांच्या भूमिकांमधलं वैशिष्ट्य, हे सगळं मोजक्या वेळामध्ये एकाही गाण्याचा बळी न देता मी सादर करत जाते. आणि आता कसं झालंय की युट्यूबची इतकी मदत होते त्याला, की माझे 1-2 जे आयोजक आहेत ते थोडासा त्यातला भाग किंवा ते सगळं निवेदन हे युट्यूबवर टाकतात.
त्यांना आधी लोकांना वाटत असेल की क्यों ये बडबड सब डाल रहे हैं, लेकिन आता तसं नाहीये. आता लोक ते ऐकतात. अनेक कार्यक्रम म्हणजे आता दिल्लीला परवा कार्यक्रम केला तर तो पूर्ण हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाब इथं दाखवला गेला. त्या लोकांचे नंतर फोन आले तेव्हा कळलं की तो कार्यक्रम तिकडे दाखवला गेला. ही आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आहे. निवेदकासाठी महत्वाचं असं आहे की मी जी मेहनत घेते प्रत्येक कार्यक्रमावर ती लोकांकडे पोहोचते. आणि मला मराठी भाषेत निवेदन करताना आपल्या माणसात बसल्याचा आनंद होतो. हिंदीत निवेदन करताना माझ्याकडे औपचारिक अनौपचारिकता असते, थोडंसं आणखी डोळस भान असतं आणि जागरूकपणा असतो. पण हे सगळं सांभाळून एका आनंद यात्रेला प्रत्येक कार्यक्रमाबरोबर आहे तशी जसे आहे जेथे आहे त्या तत्वावर मी निघते. म्हणजे अनेक तुम्ही मराठी दिग्गज कलाकारांचा उल्लेख केलात ज्यांच्याबरोबर रंगमंचावर तुम्ही होतात, मग कधी निवेदनासाठी कधी मुलाखतीसाठी. तसे हिंदीतले सुद्धा जे अनेक दिग्गज आहेत, म्हणजे प्यारे भाईंचं मी नाव घेऊ शकते, त्यांच्याबरोबर तुम्ही कार्यक्रम केलेत, तर त्या आठवणी आम्हाला सांगा ना. प्यारेबाईंच्या घरी गेलो तर अत्यंत आतिथ्यशील असं ते दाम्पत्य आहे. त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांच्यासारख्याच आहेत. अतिशय शिस्तीचे कठोर आहेत. म्हणजे तुम्ही अभ्यास न करता त्यांच्याकडे गेलात तर त्यांना ते कधीच आवडणार नाही, आवडतच नाही. पण त्या दिवशी ते त्यांची गाणी पियानोवर आम्हाला वाजवून दाखवत होते आणि त्यांचा एक खूप आवडता पोपट आहे, तर तो त्यांच्या खांद्यावर बसत होता, त्या पियानोवर बसत होता. सगळं अतिशय छान चाललं होतं. त्यांना भेटायला आणि नमस्कार करायला म्हणून अनेक माणसं आलेली होती आणि त्यात ते बोलत होते. काय होतं की एकदा लताबाईंच्या कार्यक्रमाला ते आले होते षण्मुखानंद सभागृहात आणि लताबाईंच्या शेजारी ते बसले आणि दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. मी तिथनं उठत होते तर लताबाईच मला म्हणाल्या, उठता कशाला, आमच्या गप्पांमधून तुम्हाला कार्यक्रमासाठी खूप माहिती मिळेल. आता ती मला किती मिळाली किंवा मी त्याचा किती वापर केला हे माहिती नाही, कारण दोन अशी उत्तुंग व्यक्तिमत्व आपण बघतो ना तर पहिल्यांदा अचंबा, विस्मय, दोघं एकमेकांशी कशी बोलतात, त्यांचे हावभाव, देहबोली, हे सगळं निरीक्षण करण्यातच मला वाटतं माझा वेळ गेला. पण नंतर मात्र ज्या ज्या वेळेला प्यारेभाई भेटले आणि रंगमंचावर तर मला लोकांनी अक्षरशः त्यांच्याबद्दल, त्यांच्या रागीटपणाबद्दल इतकं सांगितलं होतं. म्हटलं आपल्या बोलण्यात दम असेल, तथ्य असेल आणि माहिती असेल तर ते का चिडतील. त्यांना सांभाळून घेऊन संपूर्ण रजनी करणं हे माझं काम आहे आणि ते तसंच झालं. म्हणजे नामी गिरामी हस्तियां असं म्हणतो आपण, ते सगळे त्या कार्यक्रमाला होते. शंकर जयकिशन संगीत रजनीचा आनंद पण तसाच अवर्णनीय आहे. एक तर मुळात आपण फिल्म संगीताच्या, विशेष करून हिंदी फिल्म संगीताच्या सुवर्ण काळाबद्दल बोलतो. लता मंगेशकर नामक जे युग सुरू झालं ते शंकर जयकिशन यांच्या संगीतातून प्रामुख्यानं जनमानसावर ठसलं, त्यामुळे तो एक वेगळा आनंद. त्यानंतर त्यांच्या ज्या वेगवेगळ्या मधुर चाली त्याबद्दल बोलणं, एकंदरीतच त्या युगातल्या काही घडलेल्या घटना, लोकांनी सांगितलेले रंजक किस्से, त्याची सत्यासत्यता पडताळून मग ते वापरणं आणि ती संपूर्ण मैफल रंगवणं हा माझ्यासाठी नेहमीच एक अत्यंत आनंदाचा भाग राहिलेला आहे. मनोहारी दांची मुलाखत मी ठाण्याच्या इंद्रधनुच्या मंचावर घेतलेली आहे आणि त्या व्यक्तिमत्वाची छोटेखानी का होईना पण मुलाखत घ्यायला मला मिळाली, याचा मला आनंद होतो. दुसरं निवेदनाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं जी वाद्य वाजलेली आहेत ना मूळ, ती शक्यतोवर कोणी वाजवली आहेत मूळ आणि काय वाद्य वाजतायत याबद्दलही मी सांगते. तर आपल्या निवेदनामध्ये आपण काय वेगळं देतो हे जसं मराठीत बघायचं तसंच दुसऱ्या भाषेत आहे. बरोबर. आणि अनेकदा तरुण पिढी असते त्यावेळेला हिंदीच्या बरोबरीनं मी इंग्रजी भाषेचाही वापर करत असते. पण म्हणजे हे झाले निवेदनाचे कार्यक्रम, हिंदी भाषेतले किंवा सांगीतिक कार्यक्रम आपण ज्याला म्हणू. पण जसं सूत्रसंचलन हे शासनाच्या अनेक अनेक कार्यक्रमांसाठी तुम्ही मराठीमध्ये केलं, तसं हिंदीमध्ये सुद्धा तो योग जुळून आला का? हो, हिंदीमध्ये आपल्याचकडे जुळून आला. कारण लता मंगेशकर पुरस्कार असायचा त्यावेळेला अनेकदा, म्हणजे आता अनिल विश्वास यांचा सत्कार असेल तर तुम्ही त्यांच्याविषयी हिंदीत बोललं पाहिजे असं अनेकदा घडलेलं आहे की मला द्विभाषिक दोन भाषांच्या स्तरावरती निवेदन करायला लागलेलं आहे. आणि मग ज्यावेळेला तुम्ही इंदोर सारख्या ठिकाणी असता त्यावेळेला मराठी भाषी रसिकांसाठी कार्यक्रम करताना मराठीत बोला, पण जिथं सर्व भाषी आहेत
तिथं तुम्ही हिंदीत बोललं पाहिजे. हो, बरोबर. असे अनेक शासन प्रणीत कार्यक्रम अनेक ठिकाणी मला हिंदीत करावे लागले. दक्षिणेकडे गेल्यानंतर तिथे जेव्हा तुम्ही कबीराच्या रचनांवर कार्यक्रम करताय तेव्हा तुम्ही आपसूक हिंदीत बोलणार. पंडित भीमसेन जोशींसारख्या व्यक्तिमत्वाचे कार्यक्रम तुम्ही करताय त्यावेळेला तुम्हाला हिंदीत बोलायला पाहिजे. आणि मी तिथे दक्षिणेकडे मंगळूर, धारवाड, हुबळी, कर्नाटक इथं मी हिंदीत खूप कार्यक्रम केले. आणि तुमची भाषा कोकणी. हो. मग त्या भाषेत सुद्धा तुम्ही कार्यक्रम केले? त्या भाषेत इतकं प्रावीण्य नाहीये माझ्याकडे की मी त्यात कार्यक्रम करीन. ज्या क्षणाला ते तेवढं मला मिळेल त्या क्षणाला मी कोकणीतही बोलेन. आणि कोकणीचं कसं आहे, गोव्यातली कोकणी वेगळी आहे. गोव्याच्या माणसांचा फार आग्रह असायचा रसिकांचा की जरा तरी कोकणी तुला आहे असं म्हणायचे एकेरी. पण मला त्यांच्या कोकणीत बोलता यायचं नाही. पण आत्मविश्वास इतका जबरदस्त की मी माझ्या मंगळूरच्या कोकणीमध्ये त्यांच्याशी बोलायचे. त्यांना मनसोक्त हसू द्यायचे. बोलते हा पण आमचं ऐकते हा ती. म्हणजे कवितेचा आग्रह करणारा रसिक प्रेक्षक पण तोच, कोकणीचा आग्रह धरणारा रसिक प्रेक्षक पण तोच. आणि त्यांच्याच बरोबर बसून रात्र रात्र चालणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या मैफली ऐकणारी ती मी. असा आमचा धागा आहे तो प्रेमाचा, जो अजून आहे. वा. आपण जसं मराठीमध्ये मंगलाताई अनेक कविता, अनेक संदर्भ, चारोळ्या हे सहज आपल्या मुखोद्गत असतात किंवा सुभाषितं ती वापरत वापरत आपण निवेदन करत असतो. तशीच ही जी आपली सगळी शस्त्र अस्त्र आहेत ती हिंदी निवेदन करताना सुद्धा आपल्या बरोबर असणं गरजेचं असतं. कारण कधीतरी एखादा प्रसंग खुलवायला किंवा लोकांचं लक्ष आकर्षित करून घ्यायला आपल्याला आयत्या वेळेला त्याची पेरणी करावी लागते. मग त्या तुम्ही वेगळ्या पाठ केल्यात कविता जाणीवपूर्वक? नाही, मी म्हटलं तसं की मी आत्मगत केलेल्या त्या कविता आहेत किंवा काही एखादा आवडलेला शेर किंवा असं त्याचा फार अभावानं वापर केलाय, पण मी केलाय. आता काय होतं की तुम्हाला वाचायला आवडतं, तुम्हाला ते म्हणायला आवडतं. त्याच्यातून हरिवंशराय बच्चनजींची एक कविता आहे जी मला कधीतरी पटकन सुचते आणि वापरता पण येते. म्हणजे हारना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपनों से हो. हरिवंशराय बच्चन यांची अतिशय सुंदर कविता आहे. और जीतना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपने आप से हो. मंजिल मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश ही न करें ये तो गलत बात है. किसी ने बर्फ से पूछा तुम इतने ठंडे कैसे हो. बर्फ ने दिया जवाब एकदम लाजवाब. बोला मेरा अतीत भी पानी और मेरा भविष्य भी पानी, फिर गर्मी किस बात की रखो. अशी कविता पटकन आपल्याला सुचली तर ती मांडता येते. किंवा अमिताभजींनी स्वतः म्हटलंय कि गिरना अच्छा है, औकात का पता चलता है, बढ़ते हैं हाथ उठाने को तो अपनों का पता चलता है. जिन्हें गुस्सा आता है वो लोग मुझे सच्चे लगते हैं. मैंने अक्सर झूठों को मुस्कुराते देखा है. मैं भी अब सीख रहा हूं चेहरों को पढ़ने का हुनर. कहा जाता है कि किताबों से चेहरों पर ज्यादा लिखा जाता है. आता ही व्यवहारातली कविता आहे, व्यवहार सांगणारी कविता आहे, पटकन मांडता येते. किंवा अनेकदा गुलजार साहेब आठवायला लागतात असे कार्यक्रम करताना. गीत बूढ़े नहीं होते, उनकी झुर्रियां नहीं निकलती, सुनने वालों की उम्र बढ़ जाती है असं ते म्हणतात ना. तेव्हा त्या गीतांचं अहेवपण, त्यांचं चिरत यौवन हे सगळं मनात येतं. आणि मग तिकडे आपण लताबाईंचा एखाद्या गाण्याच्या संदर्भातला किस्सा त्याला जोडून घेऊ शकतो. माझं म्हणणं असं की हे सगळं आपोआप उमटायला पाहिजे. पहिल्याच कार्यक्रमामध्ये ते तसं होणार नाही, पण अनेक कार्यक्रमांमध्ये हा प्रयास आणि प्रवास केल्यानंतर ते मग थोडंसं जमायला लागतं. कविता आपल्याकडे जमतात. भरी दुपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोडे, आओ मिलकर दिया जलाए, आओ मिलकर दिया जलाए. ही आपले पंतप्रधान म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मला अतिशय आवडते. पटकन कुठेतरी येतेच ती. मैं सचमुच बूढ़ा हो चला हूं, मुझे दूर का दिखाई देता है, मैं दीवार पर लिखा पढ़ सकता हूं लेकिन अपनी हाथ की लकीरें नहीं पढ़ पाता. अपने पांव के इर्द गिर्द बढ़ते शोले मुझे नजर नहीं आते. क्या मैं सचमुच बूढ़ा हो चुका हूं. हर 25 दिसंबर को जीवन की एक नई सीढ़ी चढ़ता हूं, औरों से ज्यादा खुद से लढता हूं. असं ते म्हणतात ना. तेव्हा एका अत्यंत संवेदनशील अशा
कवी आणि राजकारणी व्यक्तीच्या मनाचा ठाव सांगणारी ती कविता असते आणि एखाद्या संवेदनशील अशा जीवनावर भाष्य करणाऱ्या गाण्याशी ती आपल्याला जोडता येते. वा. सुसंवादिनी सुमंगला तू. संस्कृतमध्ये असं सुभाषित आहे की वचने किम दरिद्रता, बोलण्यामध्ये दारिद्र्य कशाला. पण मला वाटतं श्रीमंत बोलणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. याच संस्कृत भाषेत सुभाषित आहे की वक्ता दशसहस्रेषु, 10,000 माणसांमध्ये एखाद्याला बोलण्याची कला अवगत असते. आणि खरंच आहे, कारण उत्तम जरतारी जे बोलणं आहे, श्रीमंत बोलणं आहे, त्यासाठी तुमचा तितकाच उत्तम अभ्यास लागतो, व्यासंग लागतो आणि चिंतन लागतं. ह्या सगळ्याची जोड देऊन मंगलाताईंचं बोलणं जे असतं ते आपण कायम अनुभवत आलेलो आहोत. कुठल्याही कार्यक्रमाची मांडणी ही किती आखीव करावी, किती अभ्यासपूर्ण करावी आणि बोलण्यामध्ये लालित्य किती असावं, माधुर्य कसं असावं, याचा त्या मापदंड आहेत. आज गाण्यांचा आस्वाद आपण अधिक बारकाव्यानिशी घेऊ लागलो ते या निवेदनामुळे, निरूपणामुळे. आणि यामध्ये मंगलाताईंची जी हातोटी आहे, खरं तर त्यांची एक शैली आकाराला आलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही निवेदनाचे कार्यक्रम करत असतो, या क्षेत्रातली आमची थोडीशी धडपड, वाटचाल जी सुरू असते, तेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा प्रेक्षक येऊन भेटतात आणि ते असं म्हणतात की तुमचं निवेदन ऐकत असताना कुठेतरी मंगलाताईंची आठवण झाली, त्यांचा भास झाला, असं जर कोणी म्हटलं तर जे समाधान वाटतं ते अक्षरशः अवर्णनीय आहे. कारण ही खरी एक पावती आहे, ही शाबासकीची थाप आहे. मी निवेदनाला जी सुरुवात केली ती त्यांच्या सानिध्यात असताना केली. ही माझ्यासाठी फार मोठी महत्भाग्याची गोष्ट आहे. किंबहुना इंद्रधनु या संस्थेचे कार्यक्रम आम्ही करत होतो तेव्हा मंगलाताई, सुधीर गाडगे, भाऊ मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या हाताखाली शिकता आलं आम्हाला. आणि हे शिकत असताना जे मला जाणवलेलं आहे त्या 1-2 गोष्टी जरूर सांगाव्याशा वाटतात. कारण हे क्षेत्र तसं म्हटलं तर म्हणजे कार्यक्रमांचं क्षेत्र जे आहे ते पुरुषप्रधान आहे. अशा पुरुषप्रधान ठिकाणी एखाद्या स्त्रीने इतकी वर्ष कार्य करणं आणि त्या कार्याचा एक दबदबा तयार करणं, आपला अधिकार तयार करणं, हे आज मला खूप सोपं वाटणार आहे या क्षेत्रात काम करताना. याचं कारण माझ्या आधी मंगलाताई खाडीलकर यांच्यासारख्यांनी इथे काम केलं आहे आणि मंगलाताईंनी ती आमच्यासाठी वाट सोपी करून ठेवलेली आहे. आणि कसं वागावं, एका स्त्रीने या क्षेत्रामध्ये कसं वावरावं, याचाही आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. आणि मी जे म्हणत होते की व्यक्ती म्हणून त्यांचा मला जो सहवास लाभला, तर त्या सहवासामध्ये मला खूप शिकायला मिळालं. आणि त्यांची सगळ्यात महत्त्वाची बाब ही की इतका व्यासंग, इतका अभ्यास असतानाही त्यांच्याशी बोलत असताना त्या कुठेही त्याचं दडपण आपल्यावरती येऊ देत नाहीत. मैत्रीच्या नात्याने, सखीभावाने आपल्याशी गप्पा मारतात आणि उलट वारंवार कौतुक करतात. त्यामुळे आमचा नव्या पिढीतल्या मंडळींचा हुरूपही तितकाच वाढतो. हा माझा वैयक्तिक अनुभव तर अगदी आहे. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की असाच त्यांचा एक जाहीर सत्कार पार्ले नगरीमध्ये झाला होता आणि त्यावेळेस त्यांची जाहीर मुलाखत घेण्याचं भाग्य मला लाभलं. त्या मुलाखतीमधून खूप शिकायला तर मिळालंच, पण पुन्हा एकदा हा त्यांच्या स्वभावातला जो मोकळेपणा आहे, त्या मुलाखतीच्या निमित्ताने लक्षात आलं की त्यांच्या अभ्यास करण्याची पद्धती कशी आहे, किती सखोलपणे त्या कुठल्याही विषयाचा अभ्यास करतात. आणि मराठीबरोबरच हिंदी भाषेवरती त्यांचं असलेलं प्रभुत्व आणि हिंदी कार्यक्रमांची मांडणी ही पुन्हा वेगळ्या पद्धतीची असते. त्याही क्षेत्रामध्ये एक मराठी व्यक्ती इतकं नाव कमावते, इतका लौकिक कमावते, ही सुद्धा पुन्हा अभिमानाची बाब आहे. खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे, पण या निमित्ताने त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करते. पुन्हा एकदा त्यांच्या कारकिर्दीला अभिवादन करून इथेच थांबते. धन्यवाद. आता हे सगळं झालं आपलं स्मरणशक्ती, पाठांतर, हजरजबाबीपणा या गुणविशेषांनी युक्त असं आपला रंगमंचावरचा हा वावर झाला. पण हे सगळं होत असताना अनेकदा असं होतं की तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम एका मागोमाग एक करत असता. आज तुम्ही मराठीतला नाट्यसंगीतावरचा केलात, या कदाचित एखादा हिंदीवरचा अगदी नवीन गाण्यांचा कार्यक्रम कराल, परवा मग अजून पुन्हा जुना कुठला तरी मराठीतला भावसंगीतावरचा कराल. हे एका मागोमाग एक करताना कधी तुमचे एकपात्री कार्यक्रम येतील, कधी घरातलं काही असेल, कधी इतर काही जे आपण म्हणतो सण समारंभ असतील. ह्या सगळ्यातून जाताना प्रत्येक वेळी तो फोकस ठेवणं हे अत्यंत कठीण काम आहे.
ते तुम्ही सातत्याने करत असता. हो. पण तुम्हाला असे कधी अनुभव आले आहेत का, की अरे आत्ता मला हे सांगायचं आहे आणि मला हे आठवत नाहीये, किंवा ब्लँक होतो आपण अचानकपणे, किंवा आपल्याला अपेक्षित असतं तसं घडतच नाही, स्टेजवर काहीतरी वेगळंच होतं आणि ते आपल्याला सावरून घ्यायचंय, असं कधी झालंय? आणि मग त्याला तुम्ही कशा सामोरा गेलात? असं होतं. असं होतं. आणि तू म्हटलंस आणि आत्ता वर्णन केलंस, नेमकं तसंच होतं. अत्यंत वेगळ्या अशा संकल्पनांचे आणि वेगळ्या विषयांचे कार्यक्रम मला लागोपाठ करायला लागतात. आपल्याला कसं असतं की एका विषयात आपण इतके रंगून जातो की नंतर त्या विषयातनं मनानं बाहेर पडणं आपल्यासाठी कठीण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे निवेदकाला, आता मी पुढचं सांगते, की अनेक व्यवधानं सांभाळायची असतात. वेळेचं व्यवधान असतं, कार्यक्रमाच्या सगळ्या गाण्यांचं, त्या गायक कलाकारांचं, त्यांच्या योजनेचं आणि वेळेचं नियोजन, ही सगळी व्यवधानं सांभाळायची असतात. अनेक गोष्टी मनाच्या आणि कानाच्या आत टाकायच्या असतात आणि त्याच वेळेला निवेदकाला म्हणजे त्याला कुठूनही काहीही सांगावं आणि त्याने ते ऐकावं असंही असतं. म्हणजे एका कानात एक आणि दुसऱ्या कानात आणखी दुसरं, असं दोन्ही बाजूच्या कानांमध्ये दोन माणसं वेगवेगळं सुद्धा तुम्हाला सांगतात आणि या सगळ्या कसरती तुम्हाला करायला लागतात. मला गेली अनेक वर्ष या कसरतीनं तोंड द्यावं लागतंय आणि अनेकदा ते भावनिकदृष्ट्या खूप कठीण जातं. मला एक किस्सा आठवतो. लताबाईंचा अमृत महोत्सव होता. दीनानाथ नाट्यगृहात कार्यक्रम चालू होता आणि बाजी चाहे अतफाल है दुनिया मेरे आगे, होता है शबो रोज तमाशा मेरे आगे, गालिब, आणि त्यांच्याबद्दल हळूच बोलत त्या गझलेकडे जायचं होतं. आणि पटकन इश्क पर जोर नहीं ये वो आतिश गालिब की लगाए न लगे और बुझाए न बुझे, ही दुसरी ओळ. लताबाई समोर बसल्यात. आयोजक, त्यांचाही इलाज नव्हता, त्यांनी या कानात काहीतरी सांगितलं आणि आयोजकांचा स्वयंसेवक या कानात मला अमुक अमुक गायक आलेत म्हणून सांगत होता. आता माझ्या शब्दांचा बाण सुटला होता. इश्क पर जोर नहीं ये वो आतिश गालिब, पुढची ओळच आठवेना. काय करावं? एक क्षण, या सगळ्याला काही क्षणाचाच अवधी गेला. पण आमची आई सरस्वती समोर बसली होती ना, ती उठली. लताबाई उठल्या आणि म्हणाल्या की लगाए न लगे और बुझाए न बुझे, ही ओळ त्यांनी सांगितली. इतकं भरून पावले, असं वाटलं की बघा आता कशा मदतीला आल्या त्या. म्हणजे आपण विसरलो किंवा आपल्याला लक्षात नाही राहिलं असं नाही मला वाटलं. मला असं वाटलं की त्या या वेळेवर माझ्या मदतीला आल्या. एक तर कार्यक्रम मला आठवतो की बाळासाहेब त्याचं निवेदन करत होते आणि मराठी कार्यक्रम, आणि दीदीची गाणी असं त्याचं शीर्षक होतं. माझं सगळं काम झालं होतं, त्यामुळे मी चैनदार अशा मानसिक अवस्थेत आता त्यांचं ऐकायचं. आता विंगेत उभं राहून ऐकायचं म्हणून उभी राहिले. बघितलं तर बाजूला लताबाई बसल्यात, म्हणून मी जरा मागे झाले. तर त्या म्हणाल्या, खुर्ची ओढा की बसा, असं म्हणून त्यांनी मला बसवलं. त्यानंतर त्या प्रत्येक गाण्याबद्दल बाळासाहेब स्टेजवर बोलत होते आणि लताबाई माझ्याशी बोलत होत्या. मला असं वाटलं की दोन कानांना जर आपण वेगळ्या भूमिका दिल्या तर फक्त रंगमंचावरचं ऐकायचं आणि तू फक्त लताबाईंचं ऐकायचं, आणि मेंदूलुसत दोन असतात आपल्याकडे, तर बाबा तुम्ही आठवण्याचं आणि साठवण्याचं काम करा, असं मी आपला विचार करत होते. शेवटी ना दोन आदर ज्यांच्याबद्दल नितांत मनात आहे अशा दोन माणसांकडे आपलं मी बघत राहिले, ऐकत राहिले, बघत राहिले, ऐकत राहिले. नंतर हाती काही पडलं नाही, काही आठवलं नाही. तर हाती राहिली तुमच्या? आठवण राहिली नक्कीच. मुळामध्ये लताबाईंचं तुम्हाला आपुलकीनं बाळ म्हणतायत ना तसं नाहीये, किंवा बाळ म्हणतोय ना तसं नाहीये असं सांगणं आणि नंतर ती आठवण आपल्याला तशी सांगणं, आणि बाळासाहेबांचं तिकडे अमोघ वक्तृत्व आणि त्यांचं ते सगळं बोलणं, दोन सुंदर अवस्थांमधनं मी जात होते. हिंदीचं तू विचारलंस ना तर तसं होतं की किती सुंदर लिहिलंय लताबाईंबद्दल की राहों में तेरे नगमे महफिल में सदा तेरी, करती है सभी दुनिया तारीफ लता तेरी, दीवाने तेरे फन के इंसान तो फिर इंसान है, हद यह है कि सुनता है आवाज खुदा तेरी. तुझे नगमों की जान अहले नजर यूं ही नहीं कहते, तुझे गीतों का हम सफर यूं ही नहीं कहते, सुनी है सभी ने मोहब्बत की जुबां आवाज में तेरी, धड़कता है दिले हिंदुस्तान आवाज में तेरी. नौशाद साहेब लिहून गेले आहेत, तर मग आपल्याला ते वापरलं पाहिजे, असं ते वापरलं जातं. बोलावं तितकं कमी आहे आणि मंगलाताई तुमच्याकडनं ऐकावं तितकं कमी आहे. या सगळ्या कार्यक्रमांबद्दल, त्यातल्या
तुमच्या महत्त्वपूर्ण सहभागाबद्दल, भूमिकेबद्दल बोलता बोलता सुमन सुगंध या कार्यक्रमाचा उल्लेख झाला हो. आणि आपण त्याचं चरित्र प्रकाशनाचं एक मोठं शिवधनुष्य उचललेलं होतं आणि तुमच्या आशीर्वादाने आणि सुमनताईंच्या आशीर्वादाने, शुभेच्छांमुळे ते पेलू शकलो हो. आणि सुमन सुगंधचा अतिशय तूच दिमागदार केलास. असा चरित्र प्रकाशन सोहळा आपण केला. पण त्यानंतर त्या पुस्तकाला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. पण त्याही आधी तुम्ही एक पुस्तक लिहिलं होतं जे परदेशात आपली जी मराठी माणसं आहेत त्यांच्याबद्दल भाष्य करणारं होतं. हो. तर जी तुमची 4 महत्त्वपूर्ण पुस्तकं आहेत त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. थोडक्यात सांगते तुला, ही आपलीच माणसं हे पहिलं पुस्तक आहे. हं. माध्यमासाठी खूप लिहिलं गेलं, वर्तमानपत्रासाठी अनेक सदरं चालवली गेली, हं. पण ती पाण्यावरची अक्षरं असतात. दुसऱ्या दिवशी ते सगळं विसरलं जातं. आता काही गोष्टी लक्षात राहतात नाही असं नाही. मुलाखतीवर आधारित असे अनेक म्हणजे अशा अनेक लेखमाला लिहिल्या, ग्राहक हितायचं लेखन झालं, हं. बऱ्याच गोष्टी झाल्या. पण आपल्याकडून एखादं पुस्तक व्हावं अशी उसंत मिळाली नाही. हं. ती संधी आली ज्या वेळेला अमेरिकेचा दौरा ठरला हं. आणि डॉक्टर सबनीस हं. म्हणून तिथे वॉशिंग्टनला राहणारे हं. जे माझे सहलेखक आहेत हं. त्यांच्या मनामध्ये विचार आला, म्हणजे हं. तुम्ही इतकं छान लिहिता, हं. तर आपण असं करूया का हं. की तुम्ही याल त्यावेळेला हं. शनिवार रविवार कार्यक्रम असतील, मधला वेळ आपण एखाद्या पुस्तकाचं प्रोजेक्ट चालवूया का? म्हणजे माझ्या मनात असा विषय आहे की भारतातून अमेरिकेमध्ये आलेली जी मंडळी, हं. खास करून आपली मराठी मंडळी, हं. त्यांचं सध्याचं जीवन कसं आहे, हं. त्याचा एक साधारण सामाजिक अंगानं विचार, आर्थिक अंगानं विचार, त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये कोणत्या गोष्टी घडतायत, कोणती स्थित्यंतरं आहेत, तर आपण करूया का? हं. म्हटलं मुलाखत हा खरं म्हणजे माझ्या निवेदनाचा गाभा आहे. हं. कारण मी अनेकांशी प्रत्यक्ष बोलून नंतर त्यांच्यावर कार्यक्रम केलेले आहेत. बरोबर. मला आवडेल. हं. आणि हा जो काही एक सोशोलॉजिकल सर्वे आपण घेतोय तो तर मला आवडेलच. आणि मुळात त्याची सुरुवात पहिल्यांदा हं. भारतातून अमेरिकेमध्ये येऊन स्थायिक झालेल्या माणसांकडून आपण करूया. हं. त्या दृष्टीनं मी पूर्णपणे वाचायला सुरुवात केली. हं. तिथं जाऊन कोणाची मुलाखत मला घेता येईल हं. त्याचा एक कच्चा आराखडा माझ्या सहलेखकांनी, डॉक्टर गजानन सबनीस, त्यांनी ठरवला. संकल्पना त्यांची होती, लेखन माझं होतं. हं. आम्ही जवळजवळ 60 कुटुंबांना भेटी दिल्या. हं. त्याचं श्रेय माझ्या सहलेखकांकडे जातं. कारण ज्या गावात माझा कार्यक्रम आहे त्यातल्या तर मंडळींच्या आम्ही मुलाखती घेतल्याच, पण ज्या गावामध्ये माझा कार्यक्रम ठरू शकला नाही तिथं त्यांनी मला नेलं आणि मी विस्तृत मुलाखती घेतल्या. अमेरिकेतला आपला मराठी माणूस, त्याचं जीवन, त्याच्या जीवनाच्या अनुषंगानं येणाऱ्या गोष्टी, हं. त्याच्या बदललेल्या विचारांचा मागोवा, असं सगळं घेतलं आणि ही आपलीच माणसं हं. हे पुस्तक सिद्ध झालं. आणि त्याच्या खूप आवृत्त्या निघाल्या. त्याची इंग्रजी आवृत्ती पण निघाली आणि ते पुस्तक आजही तथ्य सांगणारं पुस्तक हं. म्हणून प्रसिद्ध आहे. ग्रंथालयानं ते प्रकाशित केलं. त्याच्यानंतर मला चरित्रलेखन मला आवडतं. सुमन कल्याणपूर यांचा आपण जो म्हणतो ना की अमृतमधुर आवाज, प्रत्येक आवाजाचं माधुर्य हे वेगळं आहे. त्यांच्या आवाजाचं जे सौम्यपण, त्यातला सात्विक भाव आणि प्रत्येक शब्द असा मोत्यासारखा पेरत जाण्याची त्यांची वृत्ती आणि त्यांचं प्रसिद्धी परांगमुखपण, या सगळ्यामुळे त्यांच्यावर पुस्तक लिहावं असं का वाटायचं, तर कुणीतरी माझ्याकडे सुमन सुगंध हे शीर्षक नव्हतं, पण सुमनताईंच्या गाण्यांवर कार्यक्रम करूया का असं विचारल्यानंतर त्यांची किती कमी माहिती आहे हे मला जाणवलं आणि मी पत्ता शोधत त्यांच्या आनंद इमारतीतल्या त्यांच्या घरी गेले. हं. त्या माझ्याशी बोलायला उत्सुक नव्हत्या. त्यांच्या घरातलं कुणीही मला त्यावेळेला दाद देत नव्हतं. पण मी तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यांना की मला तुमच्यावर एक मोठा लेख लिहायचा आहे आणि एक कार्यक्रम करायचा आहे, तर बोलाल का माझ्याशी? बोलले असते हो, पण मला खरंच वेळ नाही आहे, मी चालले परदेशी. असं काही वर्ष चालत राहिलं. मिळेल तिकडनं परभारे मी माहिती मिळवत होते, संगीतकारांशी बोलत होते, खळेंशी बोलले, कारण बोलून प्रेम बोल, सहज मिळूनी हसूनी खुलूनी ही खळ्यांची गाणी आहेत. किंवा बाबूजींशी बोलण्याची सोय नव्हती, कारण बाबूजी या जगात तोपर्यंत नव्हते. असं करत करत यशवंत देवांशी बोलले आणि मी तो कार्यक्रम केला. समाधान वाटेना. नंतर त्यांना पुन्हा एकदा
खरं तर पटवायला गेले आणि त्यांना मी म्हटलं की तुमच्याबद्दल जर आपण लिहून ठेवलं नाही तर पुढच्या पिढ्यांपर्यंत सुमन कल्याणपूर या व्यक्तिमत्वाची माहिती जाणार नाही. हे वाक्य त्यांच्या यजमानांनी ऐकलं, नंदाजींनी. नंदाजी बाहेर आले आणि म्हणाले उद्यापासून त्यांना मुलाखती द्यायला सुरुवात करायची. असं म्हणून सुमनताईंना मुलाखत देण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. त्याआधी दिवाळी अंकासाठी त्यांच्यावर लेख लिहायचा असं त्यांच्याबरोबर माझं ठरलं होतं. एके दिवशी त्यांना म्हटलं आज दुपारी मी तुमच्याकडे येणार आहे, दिवाळी अंकासाठी मुलाखत घ्यायची आहे. मला म्हणाले आत्ता देवीसमोर बसले आहे, देवी काही कौल देत नाही हो मुलाखतीचा. म्हटलं अरे च्या, आमच्या घरातली देवी तिची बहीण आहे, तिनं मला सकाळीच कौल दिला. म्हणाली जा तू, मुलाखत होईल. थोडासा राग, थोडासा अपेक्षाभंग आणि थोडं वैफल्य असं सगळं मिळून हे उत्तर दिल्यानंतर त्या चूप झाल्या. बघू पुढच्या वर्षी. म्हटलं पुढच्या वर्षीच्या दिवाळी अंकाला हाच विषय नसतो. त्या फुकट गेलेल्या 2-3 वर्षांमधला हा घडलेला प्रसंग. नंतर परवानगी मिळाली आणि हळूहळू आमचं पुस्तक सिद्ध झालं. तुला हा सगळा प्रवास मुळापासून अशासाठी माहिती आहे की कार्यक्रमाला त्यांनी यावं, त्यांच्या रसिकांमध्ये त्यांनी रमावं, यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही. पहिल्यापासूनच माधुरी करमरकर, मंदार आपटे, विद्या करलगीकर, अनेक कार्यक्रमामध्ये अर्चना गोरे, गौरी कवी ही सगळी मंडळी होती. परंतु सुमनताईंनी आम्हाला दाद दिली नाही. एक दिवशी मात्र आमची तालीम चालू असताना मी त्यांना फोन केला आणि त्या फोनवर ही सगळी मंडळी गात होती ते ऐकवलं. म्हणजे मंदार आकाश पांघरुनी गात होता, त्याच्यानंतर घाल घाल पिंगा वाऱ्या माधुरी गात होती आणि जिथे सागरा म्हणजे अगदी सुमनताईंच्या लाडीकपणाने विद्या गात. हे तिन्ही गाणी ऐकवली त्यांना आणि म्हटलं इतकं सुंदर गातायत सगळी मंडळी, तुम्ही का नाही येत या कार्यक्रमाला. आणि मग त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा आठवते कारण ती तालीम आठवते आणि तुमचा तो फोनही आठवतोय आणि जे एनर्जी बूस्टर्स तुम्ही दिले आहेत सुमनताईंना की त्यांनी आवर्जून यावं आणि रसिकांचं जे आसुसलेपण आहे त्यांना भेटण्यासाठीचं, त्यांना ऐकण्यासाठीचं, ते काही प्रमाणात क्षमावं यासाठी आपण प्रयत्नशील होतो. पत्रकार परिषदेला त्या आल्या आणि कार्यक्रमाला आल्या, गायल्या आणि मग पुढचं सगळं त्यांना कळलं की त्यांच्यावर अक्षय प्रेम करत राहणारे रसिक त्यांना बघण्यासाठी भुकेलेले आहेत, आसुसलेले आहेत. त्यांनी 2 ओळी गायल्या तरी त्यांना चालणार आहे. आणि त्यानंतर मात्र त्यांचं सगळं काही असं झालं की अशा कार्यक्रमांची त्यांनाही ओढ लागली आणि त्या कार्यक्रमांमधून, त्या कार्यक्रमाच्या संदर्भातल्या प्रवासामधून त्यांच्यातली एक लहान मुलगी मला भेटली. विमानतळावर तर वेगळ्याच सुमनताई मला भेटल्या. म्हणजे त्यांना काय काय करायचं असायचं, त्यांना कॉफी प्यायची असायची, त्यांना तो सामोसा आवडायचा. त्याच्यानंतर त्यांना विमानात बसल्यानंतर रोस्टेड आल्मंडचं पॅकेट आपण घेणार आहोत का असा एक बालिश प्रश्न असायचा. कार्यक्रमाच्या आधी रस्सम मिळेल ना तिकडे असं विचारायच्या. देऊळ कुठलं आहे तिथे, मला जायचंय, मला फुलं घ्यायची आहेत, नसतील मिळणार तर मी मुंबईहून घेते, अशी त्यांची असोशी असायची. त्यांच्या त्या निर्व्याज, प्रांजळ आणि लहान मुलासारख्या स्वभावाचे मी खूप नमुने घेतले. रसिकांच्या आणि गाण्यांच्या संगतीत त्या राहाव्या म्हणून विमान नव्हे पण गाडीच्या प्रवासामध्ये आम्ही सतत त्यांची गाणी ऐकायचो. असं एखादं मन सांभाळत सांभाळत आणि एखादं मिटलेलं कमळ असं पाकळी पाकळीनं उमलवत रसिकांसमोर आणलं. आणि त्या चरित्र लेखिकेशी इतक्या एकरूप झाल्या की एकदा मी नाशिकच्या कार्यक्रमात त्यांना म्हटलं आत्ता जर तुम्ही ठहरिये होश में आलू हे गाणं आमच्यासाठी गायलात तर माझी सदैह वैकुंठाला जायची तयारी आहे. आध्यात्मिक प्रवृत्तीच्या सदैह वैकुंठाला एवढेच शब्द घेतले, पटकन माझा हात धरला आणि म्हणाले एकटी कशी जाऊ देईन तुम्हाला, मी पण येईन की. हा निष्पापपणा कोणाकडे असतो. त्यामुळे सुमन सुगंध या पुस्तकाचं भाग्य असं की त्याच्यामुळे सुमनताई रसिकांना भेटल्या आणि सुमनताईंचं मोठेपण हे पुन्हा एकदा रसिकांना जाणवलं, राजकारण्यांना जाणवलं, शासनाला जाणवलं आणि अनेक पुरस्कार आणि त्यांची शृंखला त्यांच्यासाठी जणू हात जोडून उभे राहिली. मंगलाताई, तुमचं पहिलं पुस्तक आलं ही आपलीच माणसं,
मग सुमन सुगंध सारखं एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आलं आणि त्यानंतर सुमनताईंबरोबरच आणखी एका महत्त्वाच्या कलाकारावर तुम्ही लिहित्या झालात आणि तो कलाकार म्हणजे प्रभाकर कारेकर. त्यामुळे स्वर प्रभाकर हे पुस्तक आमच्यासाठी निर्माण झालं आणि पुन्हा एकदा जे आपण डॉक्युमेंटेशन म्हणतो ते त्या निमित्ताने त्या मोठ्या कलाकाराचं झालं. तर त्या पुस्तकाबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर गोव्याची जी शास्त्रीय संगीताची संमेलन आहेत त्यातलं माझं वावरणं अधिक सुखकर करणं, गोव्याशी, गोव्याच्या संस्कृतीशी आणि गोव्यात निपजलेल्या संगीताविषयी मला अवगत करण्याचं मोठं काम बुवांनी केलेलं आहे. ज्या वेळेला मैफल चालू असायची त्यावेळेला आम्ही अनेकदा ती ऐकता ऐकता खाली बसून गाण्याबद्दल, संगीताबद्दल बुवांशी मी बोललेले आहे. बुवांनी मला तिकडला तोणाक पाव किंवा चहाबरोबर जो गोवन पाव मंडळी गोव्याची खातात तो पाव, याच्यापासून ते गोव्याचं राखणदार दैवत बोडगेश्वर इथपर्यंत सगळ्या गोष्टींबद्दल यथास्थित त्यांनी मला सांगितलेलं होतं. म्हणजे त्यांचा मुलगी बघण्याचा कार्यक्रम बोडगेश्वराच्या मंदिरात झालाय. कधीही सकाळी जर कार्यकरांच्या खोलीत गेलं तर ते गजांत लक्ष्मीची, श्री बोडगेश्वराची पूजा करताना दिसायचे. मग मी त्यांना प्रश्न विचारायचे. असा आमचा संवाद चालू होता. हे पुस्तक म्हणजे त्या संवादाला आलेलं एक काय म्हणूया लिखित रूप आहे आणि ते सुद्धा त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हे पुस्तक लिहायचं ठरलं. आणि मग एका माणसानं विपरीत परिस्थितीतून केलेली संगीताची साधनाच लोकांसमोर आली. म्हणजे आजही मी असं म्हणेन की ज्याला कष्टानं विद्या अर्जित करायची आहे, ज्याला खऱ्या अर्थानं संगीताचा विचार करायचा आहे, त्यांनी पंडित प्रभाकर कारेकरांचं जीवन, त्यांनी घेतलेले कष्ट आणि केलेला विचार हा पडताळून पाहायला पाहिजे. त्याच्यासाठी जगाच्या विद्यापीठात ते शिकलेले आहेत. त्यांच्याकडे शिक्षण त्यांना अर्धवट सोडायला लागलं. माहीमच्या रस्त्यावरती असलेल्या चाळींच्या पुढे त्यांना आपल्या भावाबरोबर खरं तर त्या तुटपुंज्या जागेमध्ये झोपायला लागलं. आपल्या गुरुकडे पडेल ते काम करावं लागलं. पण त्या गुरुच्या मागे तानपुऱ्यासाठी बसता बसता त्यांनी त्या गुरुकडनं जे संस्कार घेतले आणि भरपूर गाणं ऐकलं. आणि आपण म्हणतो ना की ज्याच्याकडे ती गाणं ऐकण्याची आणि वाढवण्याची जिद्द असते त्याला तसेच गुरु मिळतात, त्याला वाढ दिसते. आणि त्यांच्या गाण्याच्या चाहत्यांमध्ये पुढे कोण होतं तर साक्षात दिलीप कुमार. राम और श्याम हा चित्रपटाचं ज्या वेळेला मद्रासला शूटिंग झालं त्याच्या काही दिवस आधी आपल्या सीए कडे म्हणून दिलीप कुमार आले होते. दिग्गज अभिनेता आपले सीए जोशी म्हणून कोणीतरी सीए होते, त्यांच्याकडे ते आले आणि त्यांना गाण्याचा आवाज आला, कोणीतरी तालीम करतंय. तर पंडित प्रभाकर कारेकर असे उकडतं ना म्हणून फक्त लेंग्यावरती आपल्या मित्रासोबत रियाज करत बसले होते. ते गपचूप आले. ही लोक धांदल उडाली. दिलीप कुमार सगळ्यांना माहिती म्हणून उठायचं त्यांना, तर तेवढ्यात ते म्हणाले बैठो. पूर्ण ऐकलं आणि नंतर कळलं की शास्त्रीय संगीताची विलक्षण आवड आहे त्यांना. राम और श्याम चित्रपटाच्या वेळी दिलीप कुमार विमानाच्या तिकीट म्हणजे विमानाची तिकीट पाठवून त्यांना त्यांच्या बरोबर एका तबलजीला घेऊन गेले आणि संध्याकाळी शूटिंग संपलं की वहिदाजी आणि दिलीप कुमार हे हॉटेलमध्ये आले, थोडेसे ताजेतवाने झाले की येऊन बसायचे आणि प्रभाकर कारेकरांकडून आपले आवडती बंदिशी, आपल्या आवडत्या अहिर भैरवची वगैरे त्यांना आवडायची, दरबारीतली आवडायची. आणि वेळ कुठलीही असो, बुवा ये सुनाव, पंडितजी वो सुनाव असं म्हणून त्यांनी ऐकलेलं. आणि 15 दिवस हा सगळा क्रम चाललेला होता आणि मग सगळे एकत्र जेवायचे. आता हा त्या गायकाच्या जीवनातला अगदी अलौकिक अनुभव आहे, वेगळा अनुभव आहे. आणि ज्या वेळेला दिलीप कुमार त्यांना पैसे द्यायला लागले तेव्हा त्या गरीब आणि गरजू अशा कलावंतांनी ते पैसे नाकारले. तेव्हा त्यांना तानपुऱ्याची सुबक जोडी दिलीप कुमारजींनी पाठवली आणि ते आत्तापर्यंत बुवा वापरत होते. तर त्यांचा जो राग विचार आहे ना तो मला मिळाला आणि त्यातून निर्माण झालं ते स्वरप्रभाकर. आणि अशा अनेक घटनांनी ते पुस्तक बांधलेलं आहे. मग पंडित प्रभाकर कारेकर किंवा ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर ही झाली कलाकार मंडळी. पण त्यानंतरचं जे महत्वाचं पुस्तक आलं
ते एका पुन्हा अतिशय वेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वावर आलं आणि ते अतिशय थोर आणि ज्यांच्याकडून कितीतरी गोष्टी आत्ताच्या पिढीने घ्याव्या असं व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय मनोहर पर्रिकर. एक मनोहर कथा या रूपाने हे पुस्तक आमच्यापर्यंत आलं आणि कितीतरी अशा गोष्टी की ज्या सर्वसामान्य लोकांना कळणं अशक्य आहे त्या या पुस्तकातून उलगडल्या गेल्या. तर अर्थातच या पुस्तकाबद्दल कितीतरी बोलता येईल, पण आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी थोडक्यात या पुस्तकाची कथा सुद्धा आम्हाला ऐकायची. अगदी. महाराष्ट्र शासनाचे अनेक शासकीय सोहळे करत होते. गोव्यात मी सातत्यानं निवेदन सूत्रसंचालनासाठी जात असल्यामुळे गोवा शासनानेही अनेक कार्यक्रमांची मला जबाबदारी सोपवली. आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांचा एक गणवेश असतो पारंपरिक. बघितल्यानंतर कळतं की हे मुख्यमंत्री, हे मंत्री महोदय. आता गोव्यामध्ये ज्यावेळेला मी कार्यक्रम करायला लागले त्यावेळेला गर्दीतून भाई आले अशी आरोळी यायची. लोक सांगायचे भाई आले, हां आता तुम्ही सुरुवात करा. भाई दिसायचेच नाहीत पहिल्यांदा, कारण पायात सँडल्स, तो बुशर म्हणतो ना तसा, आणि खाकी किंवा तत्सम रंगाची छटा असलेली ती पॅन्ट, असे भाई यायचे. आणि हेच मुख्यमंत्री हे कळायला माझ्या सरावलेल्या नजरेला वेळ लागला. पण ते त्यांचे विलक्षण बुद्धिवादी आणि चमकणारे डोळे, संथपणे बोलत जाण्याची आणि हळूहळू आक्रमक होण्याची त्यांची शैली, त्यांचं ते मृदू गोव्यातलं बोलणं आणि त्या मृदू अशा भाषेतून त्यांनी ओढलेले आसूड, हे सगळं कोकणी भाषे असल्यामुळे मला कळत होतं. आणि त्यानंतर मग या मुख्यमंत्र्यांना एक दिवशी मी काय झालं, आदल्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम केला आणि दुसऱ्या दिवशी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम केला. चुकून त्यांना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री इथपर्यंत मी आले. चूक सुधारली. आणि निवेदक कसा असतो, मिया गिरे तो गिरे टांग उप्पर, तसं मी त्यांना म्हटलं बहुतेक गोव्याच्या सीमा ओलांडून आता तुम्ही भारताच्या नकाशावर जाणार, असं कुठेतरी सरस्वती बोलतीये असं मला वाटलं. आणि माझ्याकडनं फक्त बोलून घेतलं, मी माध्यम आहे. हसले. त्यानंतर त्यांची माझी मैत्री झाली. त्या मैत्रीमधून पुस्तकाचा विचार आला. तो पुस्तकाचा विचार मी त्यांच्यापुढे मांडला. त्यावेळेला ते विरोधी पक्षनेते होते, त्यांचं मुख्यमंत्री पद गेलेलं होतं. आणि विरोधी पक्षनेते म्हणून अशी AK-47 त्यांची चालू होती असं मला वाटतं. इतकं ते कामही करत होते आणि बोलतही होते. आणि त्यावेळेला पहिल्यांदा 2 ऑगस्ट 2006 आम्ही मुलाखतीला सुरुवात केली. तासनतास बोलायचे. चहा आण रे असं म्हणायचे आणि फक्त चहा प्यायचे. माझ्यासारखे सामान्य माणसाला भूक लागायची, बिस्किटं तरी यावीत असं वाटायचं. मग ती आली की त्यांना एकदम जाणीव व्हायची की अरे च्या, भूक बीक ही बंधनं आपल्याला नाही आहेत, पण ह्या बाईला लागली असेल. मग मला बिस्किटाची अशी बशी पुढे करायची. सांगायचा मुद्दा की एक 4 ते 5 वेळा आम्ही बसलो, प्रदीर्घ मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये एक धोरणी, गोव्याच्या विकासाचं स्वप्न पाहणारा आणि नुसतं स्वप्न पाहून न थकणारा आणि त्यासाठी खूप काम करणारा, गोव्याला जगाच्याच नकाशावरती स्थिर करणारा असा तो प्रागतिक विचारांचा माणूस माझ्या डोळ्यासमोर होता. मग त्यांचे IITतले दिवस, त्यांच्या पराभवाचे, त्यांच्या विजयाचं त्यांनी केलेलं विश्लेषण, कागदाचा कप्टा नसायचा त्यांच्या हातामध्ये, पण इतके आकडे आपल्याला सांगायचे ते, आणि हेच शेवटपर्यंत राहिलं. आणि म्हणून त्या अद्वितीय आणि भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा व्यक्तीची ती मुलाखत तिथंच थांबली. कारण नंतर ते भारताचे संरक्षण मंत्री झाले. त्यांच्याकडे माझ्यासारख्या माणसासाठी वेळ नसायचा. ते खेद व्यक्त करायचे. आणि तुला माहिती आहे की कॅन्सर सारख्या एका असाध्य अशा कॅन्सरला ते बळी पडले. पण मी लेखिका होते, मी माझं सोडलं नाही. मी त्यांच्याबद्दलची माहिती गोळा करत होते. कारण आमची पहिलीच अट अशी होती, त्यांनी मला विचारलं होतं तुम्हाला घाई नाही ना? म्हटलं अजिबात नाही भाई, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही बोला, फक्त बोलत जा असं सांगितलं होतं. सगळं गोळा करत होते त्यांचं. आणि ते सगळं गोळा करून ठेवलं, पण त्याच्यासाठी तेच राहिले नाहीत. आणि ज्या वेळेला त्यांच्या जाण्याची बातमी आली त्यावेळेला एकदा असं रडून घेतलं घरात बसून की
एक आपल्या हातून लिखाण करण्याचं एक चांगलं काम होतं, ते गेलं. आपण नाही करू शकलो. आणि दुसऱ्या दिवशी गोव्याहून कोणाचा तरी फोन आला, अहो तुम्ही किती पर्रीकरांबद्दल बोललेला आहात, लिहिलेलं आहे, तुम्ही पुस्तक का लिहित नाही? आणि त्या क्षणाला मला असं वाटलं की नाही, हे पुस्तक लिहिलं पाहिजे आपण. आणि मग मी पर्रीकरांबरोबरचे वलयांकित, सर्वसामान्य, नातेवाईक, स्नेही आणि पर्रीकरांचं खरं सैन्य, म्हणजे त्यांना जीवाला जीव देणारी अशी जी त्यांची माणसं होती. कोणी सफाई कामगार होता, कोणी ड्रायव्हर होता, कोणी अंगरक्षक होता, कोणी त्यांची शाईचं पेन वापरायचं तर ती शाई भरून देण्यासाठी रोज येणारा, शाई भरायचे पर्रीकरच. एका वेगळ्या अशा माणसाला तो माणूस कसा होता हे सांगणारी माणसं मग मी 2-2.5 वर्षामध्ये शोधून काढली. सगळ्यांनी मला मदत केली. हा पूल स्वतः बाईंनी बांधला, हा असं सांगणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरनं सुद्धा बाईंबद्दल सांगितलं. त्यातल्या दंतकथा वगळल्या आणि ज्या सत्यकथा होत्या त्या घेऊन मी पुस्तक लिहिलं. ज्या दिवशी 5 मुलाखतींच्या नंतर आम्ही थांबलो होतो 2006-7 साली किंवा 8 साली, त्यावेळेला मला रॉबर्ट ग्रीन्सचं 48 लॉज ऑफ पॉवर हे मोठं पुस्तक त्यांनी दिलं होतं आणि म्हणाले वाचा, निवेदनात पण उपयोगी पडतं, कारण निवेदनात त्यावेळेला तुम्ही यजमान असता, असं म्हणाले. मी ते पुस्तक वाचलं. पर्रीकरांचं नेटकं अक्षर. मी अभिमानाने सांगते की माझ्या भारताचे संरक्षण मंत्री हे 3,000 रुपयाचा मोबाईल वापरत होते, त्यांना व्हॉट्सअपची सुद्धा कमा नव्हती. असा आसुसून जीवन जगलेला आणि पहिल्यांदा राष्ट्र, त्याच्यानंतर मग आपली भाषा, आपला धर्म आणि त्यानंतर आपण येतो, अशा विचारसरणीनं काम करणारा तो अलौकिक माणूस माझ्या शब्दामध्ये मला उतरवता आला, हे माझं मी भाग्य समजते. मला एकच प्रसंग सांगते फक्त की त्यांच्यासाठी फोटो द्यायला फोटोग्राफर म्हणाला, आमच्या बाईंबद्दल लिहिताय, घ्या हे सगळे फोटो. कुणी अडवलं नाही. त्यांचा ड्रायव्हर हाव तुका सांगता असं म्हणून रात्री 11 वाजता मला मुलाखत देत बसला होता. एक मुलगा त्यांच्या जाण्यामुळे इतका व्यथित झाला होता, भाई गेले मला नाही बोलायचं असं तो म्हणाला. त्यांचा अंगरक्षक आणि शेवटपर्यंत त्यांचा सांभाळ करणारी 2-3 मुलं होती. भाईनी आमचं भलं केलं आणि मग गेले. तुला माहिती आहे, तो पूल झाला त्यावेळेला आमचे भाई नळी लावून गेले होते तिकडे, असं सांगणारी माणसं बघितली ना. आणि मला असं वाटलं की कुसुमाग्रजांची नटसम्राट ही जी कविता आहे, नट ही कविता आहे, तर तो कसा अंशानं विभागला जातो, तसे पर्रीकर आणि त्यांचे विचार हे संवेदनशील गोंयकारच नव्हे, तर भारतातल्या तरुण पिढीच्या मनामध्ये सुद्धा अंशानं विभागले गेलेले आहेत. आणि त्या दृष्टीनं माझ्या पुस्तकाचा 1% जरी उपयोग झाला त्यांच्या आठवणींच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी, तरी सुद्धा मी सार्थक माने. वा, मंगलाताई, हा सगळाच प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे आणि इतक्या सुंदर गोष्टी तुम्ही पुस्तकांच्या रूपाने आमच्यासाठी मांडून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खरं तर मी तुमचे आभार मानते की इतकं उत्तम डॉक्युमेंटेशन तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि पुढच्या भागात अशाच या आठवणींना उजाळा देत आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. पण तत्पूर्वी इथे थोडीशी विश्रांती घेऊया. पुन्हा एकदा सगळ्या प्रायोजकांचे आभार मानते. संगीत ज्ञानानंद संस्था, तसंच जे डिजिटल पार्टनर आहेत ते स्मृतिगंध, आणि ही सगळी सिरीज पॉवर्ड बाय जाई काजळ, इंडियन ऑइल आणि पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, या सगळ्या प्रायोजकांचे आभार. पुन्हा एकदा तुमचे आभार. इतकं सुंदर तुम्ही आमच्याशी बोलताय, वेळ देताय आणि काही दिवसात माझे आभार मानू नकोस. फॉर्च्यून एंटरटेनमेंट, तू माझे सगळे प्रायोजक आणि मनापासून काम करणारी किंवा मनापासून या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार. शारदेची कन्या संपदा लाभे, भाषेची संवादातून प्रकटे वैभव, ग्वाही कीर्तीची ओघ वाणीचा अमृतमय, ओघ
ओघवाणीचा अमृतमय सालंकृत प्रतिभा सुसंवादिनी सुमंगला